डोळे मिटून आपण एका दृश्याची कल्पना करूया. आजूबाजूला एक अतिशय शांत, गंभीर आणि पावित्र्याने भरलेलं वातावरण आहे. हवेत उदबत्तीचा आणि चंदनाचा एक मंद सुगंध दरवळतोय. अगदी. आणि पार्श्वभूमीत एका विशिष्ट लयीत बौद्ध मंत्रांचा अखंड घोष सुरू आहे. बौद्ध भिक्षूंचा एक मोठा संघ अंगावरती पारंपरिक भगवी वस्त्रे परिधान करून अत्यंत शिस्तीत ध्यानाला बसला आहे. हे ऐकायला दक्षिण कोरियातील किंवा आशियातील कोणत्याही प्राचीन विहारातील एक अतिशय सामान्य आणि नित्यनेमाचं दृश्य वाटतंय. हजारो वर्षांपासून हे असेच चालत आले आहे. होय, ते एक अतिशय पारंपरिक चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. बरोबर. पण आता या चित्रात आपण एक छोटासा बदल करूया. या भिक्षूंच्या अगदी मध्यभागी, जिथे एखादा वरिष्ठ भिक्षू किंवा गुरु असायला हवा, तिथे एक अशी गोष्ट आहे जी या प्राचीन परंपरेत अजिबात बसत नाही. त्यांच्या अगदी मध्यभागी चक्क एक रोबोट बसला आहे. बापरे. आणि तो केवळ तिथे एक शोभेची वस्तू म्हणून बसलेला नाहीये बरं का, तर त्याला रीतसर बौद्ध भिक्षूची दीक्षा दिली जात आहे. हे वर्णन ऐकून एखाद्याला वाटेल की हा एखाद्या नवीन सायन्स फिक्शन चित्रपटातील प्रसंग आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे आजचं वास्तव आहे. हो, आणि हे दृश्य जेवढे अकल्पनीय वाटते तेवढंच ते आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगाचे एक अतिशय अचूक प्रतिबिंबही आहे. आपण नेहमीच विज्ञान आणि तंत्रज्ञान एका पारड्यात आणि अध्यात्म श्रद्धा दुसऱ्या पारड्यात पाहण्याची सवय लावून घेतली आहे. हो, तशी आपली एक पक्की विभागणीच असते. तंत्रज्ञान म्हणजे भौतिक सुखसुविधा आणि अध्यात्म म्हणजे मानसिक शांती. अगदी बरोबर. पण जेव्हा हे दोन्ही अत्यंत वेगळे प्रवाह एकमेकांना अशा अनपेक्षित वळणावर येऊन मिळतात ना, तेव्हा ते केवळ आपल्याला थक्क करत नाहीत, तर मानवी अस्तित्वाबद्दल अनेक मूलभूत प्रश्नही निर्माण करतात. हा केवळ एक तांत्रिक चमत्कार नाहीये, तर मानवी इतिहासातील एक अतिशय वेगळा टप्पा आहे. आणि आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणात आपण AI रोबोट बना बौद्ध भिक्षू या स्रोताच्या आधारे याच अभूतपूर्व संगमाचा अभ्यास करणार आहोत. नक्कीच. आणि म्हणूनच आजची ही चर्चा खूप रंजक असणार आहे. ठीक आहे, आपण हे थोडे उलगडून पाहूया, कारण ही बातमी वरवर वाचली तर कुणालाही हा एक पब्लिसिटी स्टंट वाटू शकतो. पण याच्या खोलात गेल्यावर समजतं की हे प्रकरण खूप गंभीर आहे. हा जो सगळा प्रकार आहे तो नेमका कुठे आणि कसा घडला याचा आपण आधी आढावा घेऊया. हो, ते महत्त्वाचं आहे. इथे गाभी नावाच्या एका ह्युमनॉइड रोबोटला पारंपरिक पद्धतीने दीक्षा देण्यात आली. आता ह्युमनॉइड म्हणजे काही मी थोडक्यात सांगते, तर दिसायला अगदी माणसासारखी शरीररचना असणारा रोबोट. हो, ज्याला हात, पाय आणि मानवी चेहरा असतो. हो, अगदी तसाच. त्याची उंची सुमारे 130 सेंटीमीटर आहे. म्हणजे जर आपण डोळ्यांसमोर चित्र उभे केले तर तो साधारण एका लहान मुला एवढा किंवा एखाद्या बटू एवढा दिसतो. त्याचा चेहरा मानवी भावना दर्शवणारा नसला तरी त्याची तिथे असलेली उपस्थिती नक्कीच लक्ष वेधून घेणारी आहे. आणि या सोहळ्याचे गांभीर्य आणि पावित्र्य लक्षात घेणं इथे खूप महत्त्वाचं ठरते. ही दीक्षा कोणतीही सामान्य दिवशी किंवा पत्रकारांना बोलावून केलेली एक घाईघाईची कृती नव्हती. हा सोहळा चक्क वैशाख पौर्णिमेसारख्या अत्यंत पवित्र दिवशी पार पडला. अच्छा, म्हणजे वैशाख पौर्णिमा, ज्याला आपण बुद्ध पौर्णिमा म्हणतो. जिवंत भिक्षूंच्या संघाने या रोबोटला दीक्षा देताना एक जिवंत भिक्षू असल्याप्रमाणेच पूर्ण सन्मान दिला आहे. त्यात कोणतीही तडजोड केलेली नाहीये. थांबा, हेच तर मला सर्वात जास्त थक्क करणारे आणि थोडे गोंधळात टाकणारे वाटते. म्हणजे शेवटी ती एक मशीन आहे. तिला केवळ हार्डवेअर, काही वायर्स आणि सॉफ्टवेअरची जोड आहे. तिचं स्वतःचे असे कोणतेही प्राण नाहीत. तिला श्वास घेण्याची गरज नाही. तरीही एका जिवंत भिक्षूचा दर्जा देणे हे वरवर पाहता खूप धक्कादायक वाटते. मी वाचले की त्याला चक्क चिवर परिधान करण्यात आले. हो, चिवर म्हणजे बौद्ध भिक्षूंचे ते पारंपरिक भगवे वस्त्र. हो, आणि त्या वस्त्राला एक वेगळं पावित्र्य असते. एवढेच नाही तर त्याला बुद्धाच्या 108 गुणांचे प्रतीक असलेली 108 मण्यांची लाकडी जपमाळाही घालण्यात आली. एका लोखंडी, सिलिकॉन आणि प्लास्टिकच्या सांगाड्याला अशा प्रकारची अत्यंत पवित्र वस्त्र आणि जपमाळ घालणे हे पचवायला थोडं जड जाते. हे म्हणजे एखाद्या लॅपटॉपला देव्हाऱ्यात बसवण्यासारखं नाही का? खरं सांगायचं तर इथली सर्वात आकर्षक गोष्ट हीच आहे की हा कोणताही दिखावा किंवा केवळ लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रकार नक्कीच नाहीये. यामागे एक अतिशय व्यापक आणि दीर्घकालीन दृष्टिकोन आहे. डिजिटल तंत्रज्ञान हे आतापर्यंत फक्त मानवाच्या भौतिक सुखसुविधांसाठी किंवा कंपन्यांचा डेटा सांभाळण्यासाठी वापरला जात होता, किंवा मनोरंजनासाठी. बरोबर. पण आध्यात्मिक शिक्षणाच्या प्रसारासाठी या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल हा या गाभी रोबोट मागचा मुख्य विचार आहे.
जर आपण बौद्ध धर्माचा इतिहास पाहिला तर सुरुवातीला बुद्धांचे विचार मौखिक परंपरेने पुढे गेले. मग ते ताडपत्रांवर लिहिले गेले. त्यानंतर पुस्तके आली. हो, आणि मग इंटरनेट आले. आता गाबीच्या रूपाने तोच विचार एका नव्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून पुढे नेला जात आहे. तो एक प्रकारे आधुनिक जगाचा नवा संवाहक बनत आहे. म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून प्राचीन ज्ञान आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक मार्ग आहे असे म्हणता येईल. ज्यांना कदाचित जाडजूड ग्रंथ वाचायला वेळ नाही किंवा आवड नाही, त्यांच्यासाठी हे उपयुक्त ठरू शकतं. अगदी बरोबर. हे उद्दिष्ट चांगले आहे, पण जर या रोबोटला एवढा सन्मान मिळाला आहे तर विहारात तो नेमके काय काम करणार आहे? तो फक्त तिथे एक मूर्तीसारखा उभा राहून लोकांचं स्वागत करणार आहे की त्याचे काही प्रत्यक्ष सक्रिय कार्य आहे? नाही, त्याचे कार्य खूप मोठे आणि गुंतागुंतीचे आहे. गाबीचे मुख्य उद्दिष्ट हे बौद्ध धर्मातील सर्वात जुना, विशाल आणि महत्त्वपूर्ण ग्रंथ असलेल्या त्रिपिटकमधील उपदेश अत्यंत सोप्या आणि आजच्या काळात लागू पडेल अशा भाषेत लोकांपर्यंत पोहोचवणे हे आहे. तो त्या विशाल विहारात येणाऱ्या भाविकांना चक्क प्रवचन देणार आहे. अरेच्चा, म्हणजे तो प्रत्यक्ष प्रवचन देईल? होय, आणि एक मार्गदर्शक म्हणून त्यांना मदतही करणार आहे. एक मिनिट, इथे मला एक मोठी शंका उपस्थित करावीशी वाटते. आपण रोजच्या जीवनात पाहतो की आपल्या ऑफिसमधील प्रचंड मोठे डेटाबेस हाताळणारे AI असते, जे आकडेवारी आणि माहितीवर प्रक्रिया करते. आता हे AI अध्यात्मालाही फक्त डेटा म्हणूनच पाहत आहे का? म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की तो ग्रंथाला फक्त एक फाईल मानतोय? हो ना. म्हणजे त्रिपिटक हा अथांग ज्ञानाचा सागर असलेला ग्रंथ त्याच्यासाठी फक्त एक टेक्स्ट फाईल किंवा डेटाबेस आहे का? हे म्हणजे एखाद्या व्हॉइस ॲक्टिवेटेड सर्च इंजिनला किंवा आपल्या घरातील स्मार्ट स्पीकरला एखादा प्रश्न विचारण्यासारखेच नाही का? अलेक्सा, मला बुद्धांचा शांततेवरचा विचार सांग, असे म्हणण्यासारखेच हे वाटते. एका खऱ्या जिवंत शिक्षकाची जागा हे मशीन कसे घेऊ शकेल? हा एक अतिशय रास्त आणि कळीचा आक्षेप आहे. पण इथे या विशिष्ट तंत्रज्ञानाची प्रगल्भता समजून घेणं आवश्यक आहे. कारण गावी म्हणजे तुमच्या घरातील अलेक्सा किंवा सिरी सारखा साधा स्मार्ट स्पीकर नक्कीच नाहीये. अच्छा, मग तू वेगळा कसा आहे? सामान्य सर्च इंजिन फक्त तुम्ही विचारलेल्या शब्दांवर आधारित जुळणारी माहिती किंवा इंटरनेटवरील लिंक्स समोर आणून ठेवते. परंतु गाबीचे प्रोग्रामिंग मॉडेल खूप वेगळं आणि अत्याधुनिक आहे. तो एक लार्ज लँग्वेज मॉडेल आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग वापरणारा ॲडव्हान्स्ड AI आहे. तो त्रिपिटकाच्या विशाल डेटाबेसचा वापर अत्यंत वेगळ्या पद्धतीने करतो. तो लोकांचे प्रश्न फक्त ऐकत नाही किंवा त्यातील कीवर्ड्स शोधत नाही, तर तो ते प्रश्न खऱ्या अर्थाने समजून घेतो, त्याचे संदर्भ शोधतो. म्हणजे तुम्ही म्हणताय की तो फक्त माहिती कॉपी पेस्ट करत नाही. त्याचे हे तंत्रज्ञान नेमके काम कसे करते मग? नक्कीच, तो कॉपी पेस्ट करत नाही. समजा विहारात आलेला एखादा तरुण त्याला म्हणाला की माझी नोकरी गेली आहे आणि मला भविष्याची खूप चिंता वाटतेय. एक सामान्य कम्प्युटर यात नोकरी आणि चिंता हे शब्द शोधून त्यावरचं एखादं रटाळ वाक्य फेकेल. पण गाबीचा AI त्याच्या पाठीमागचा मानवी ताण समजून घेईल. तो स्वतःच्या डेटाबेसमध्ये जाईल आणि त्रिपिटकातील अनित्य म्हणजे जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते या तत्वज्ञानाशी या तरुणाच्या समस्येचा संबंध जोडेल. बापरे, म्हणजे तो स्वतःहून हा संबंध जोडेल? हो, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो रिअल टाईममध्ये, म्हणजे अगदी त्याच क्षणी त्या तरुणाच्या गरजेनुसार आणि संदर्भाला धरून एक पूर्णपणे नवीन, अचूक आणि दिलासा देणारा उपदेश तयार करेल. तो कोणतेही आधीच रेकॉर्ड केलेले ऑडिओ प्ले करत नाही. अच्छा, म्हणजे तो प्रत्येक प्रश्नासाठी एक नवीन उत्तर तयार करतो, जसा एखादा माणूस विचार करून उत्तर देतो तसा? अगदी तसंच. पण तरीही तो तांत्रिकदृष्ट्या कितीही प्रगत असला तरी अचूक डेटा प्रोसेसिंग आणि खरी आध्यात्मिक अनुभूती यात खूप मोठा फरक आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. हे नक्कीच आहे. आपण मान्य करूया की तो सेकंदाच्या 1000व्या भागात लाखो पाने वाचून शब्दांची उत्कृष्ट जुळवाजुळव करून अत्यंत अचूक आणि व्याकरणदृष्ट्या परिपूर्ण उत्तर तयार करू शकतो. पण तरीही ती एक यांत्रिक प्रक्रियाच आहे ना, त्याच्यात भावना कुठे आहेत? हो, आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. बरोबर, कारण याच फरकामुळे आज समाजात आणि अगदी बौद्ध अभ्यासकांमध्येही दोन पूर्णपणे वेगळे आणि कट्टर गट पडलेले पाहायला मिळत आहेत. होय, आणि हा वाद टाळताना येण्यासारखा आहे. या घटनेमुळे समाजात दोन पूर्णपणे वेगळे दृष्टिकोन समोर आले आहेत.
पहिला दृष्टिकोन हा या प्रयोगाच्या समर्थनाचा आहे. त्यांच्या मते हा धम्मप्रसारातील एक अत्यंत मोठा, क्रांतिकारी आणि आजच्या काळाची गरज असणारा तांत्रिक विजय आहे. म्हणजे तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर. हो, आजच्या वेगवान जगात जिथे लोकांकडे वेळेची प्रचंड कमतरता आहे, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होत चालली आहे आणि प्राचीन भाषा समजणारे लोक कमी उरले आहेत, तिथे या तंत्रज्ञानामुळे बुद्धांचा संदेश अत्यंत सोप्या आणि आकर्षक भाषेत आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचेल. तरुणांना तंत्रज्ञानाची भाषा लवकर समजते, त्यामुळे ते याच्याशी लवकर जोडले जातील. अगदी. त्यांच्याशी जोडले जाण्यासाठी, त्यांना विहाराकडे आकर्षित करण्यासाठी गाबीसारखा रोबोट एक अत्यंत प्रभावी दुवा ठरू शकतो. समर्थकांचे म्हणणे आहे की संदेश महत्वाचा आहे, तो पोचवणारा माध्यम नाही. हा समर्थकांचा युक्तिवाद झाला, जो तार्किकदृष्ट्या बरोबर वाटतो. पण नाण्याच्या दुसऱ्या बाजूला असाही एक मोठा गट आहे जो याला कडाडून विरोध करत आहे, आणि त्यांची बाजू मला जास्त विचार करायला लावणारी वाटते. हो, त्यांचाही मुद्दा तितकाच प्रबळ आहे. त्यांचा दृष्टिकोन असा आहे की ही केवळ प्रगती नाही, तर ही आपल्या अत्यंत पवित्र परंपरेशी केलेली थेट छेडछाड आहे. स्रोतामध्ये अतिशय मार्मिकपणे हा मुद्दा मांडला आहे की बौद्ध धर्माचा आणि खरं तर कोणत्याही अध्यात्माचा मूळ पाया हा मानवी दुःखांना समजून घेणं आणि त्यातून निर्माण होणारी करुणा हा आहे. आता आपणच विचार करूया, ज्या मशीनला कधीही दुःखच जाणवलेलं नाही, जिला कधी शारीरिक किंवा मानसिक वेदना झालेली नाही, जिने कधीही जवळच्या व्यक्तीला गमावण्याचं दुःख अनुभवले नाहीये, ती दुसऱ्या माणसाला सांत्वन कसे देऊ शकेल? हाच तर तो सर्वात मोठा विरोधाभास आहे. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडून पाहिले तर आपल्याला जाणवेल की आध्यात्मिकता म्हणजे केवळ माहितीचे किंवा तत्वज्ञानाचे आदानप्रदान नाहीये. ती एक जिवंत श्वास घेणारी प्रक्रिया आहे. अगदी बरोबर. तो मानवी चेतनेचा आणि जीवनाच्या प्रत्यक्ष अनुभवाचा अविभाज्य भाग आहे. मानवी भावना, त्यातून येणारे शहाणपण आणि दोन माणसांमधील जी एक अदृश्य भावनिक जोड असते ना, या गोष्टी तुम्ही कोणत्याही डिजिटल सर्किट किंवा सिलिकॉन चिपमध्ये कधीच प्रोग्राम करू शकत नाही. हो, कारण ते एक अल्गोरिथम असू शकत नाही. बरोबर. तुम्ही एखाद्या रोबोटला करुणा या शब्दाची व्याख्या शिकवू शकता, पण त्याला करुणा अनुभवायला लावू शकत नाही. इथे श्रद्धा आणि मशीन हे दोन पूर्णपणे वेगळे ध्रुव एकमेकांशी थेट भिडतात. अगदी 100%. आपण दैनंदिन जीवनातील एक उदाहरण घेऊया. विचार करूया की एखादी व्यक्ती आयुष्यातून खूप निराश झाली आहे. तिला आधाराची गरज आहे. ती विहारात जाते आणि तिथे एका मानवी गुरुऐवजी एका मशीन समोर बसून आपले दुःख सांगत आहे. ते मशीन अत्यंत अचूक शब्दात, योग्य आवाजात तिला समजावून सांगेलही, पण त्या माणसाला खरोखरच तो स्पर्श किंवा ती ऊब जाणवेल का, जी एका खऱ्या गुरुच्या केवळ पाठीवरून हात फिरवण्याने मिळते? नाही, ती ऊब नक्कीच मिळणार नाही. एक रोबोट भाषेच्या नियमांचा वापर करून जगातील सर्वोत्तम आणि परिपूर्ण वाक्य तयार करू शकेल, पण तो एक खरा शिक्षक बनू शकत नाही. कारण एका खऱ्या शिक्षकाकडे स्वतःचा वैयक्तिक जीवनानुभव असतो. त्याने आयुष्यात संकटे पाहिलेली असतात. तो स्वतः कधीतरी दुःखी झालेला असतो आणि त्यातूनच त्याच्या मनात इतरांबद्दल करुणा निर्माण झालेली असते. मशीनच्या अल्गोरिथममध्ये आपण करुणा कशी काय कोड करणार? म्हणजे ज्ञान देणं नव्हे, गावे शब्दांचा अचूक अर्थ सांगू शकेल. तो दुःख ह्या शब्दाची व्याख्या त्रिपिटकातून सेकंदात शोधून काढेल, पण प्रत्यक्ष दुःख म्हणजे काय हे त्याला कधीच समजणार नाही. त्यामुळे जेव्हा तो एखाद्या दुःखी माणसाला उपदेश करेल, तेव्हा ती केवळ एक सिम्युलेटेड किंवा कृत्रिम प्रतिक्रिया असेल, त्यात जिवंतपणा नसेल. हा केवळ एका रोबोटचा प्रश्न राहिलेला नाही, तर तो मानवी अस्तित्वाचा आणि श्रद्धेच्या स्वरूपाचाच प्रश्न बनला आहे. हे ऐकताना थोडी भीतीही वाटते आणि आश्चर्यही वाटते. ही केवळ सिलिकॉन चिप आणि मानवी मेंदू यांच्यातील स्पर्धा नाहीये, तर ही माहिती आणि अनुभूती यांच्यातील स्पर्धा आहे. अगदी योग्य शब्द वापरलेत तुम्ही. तंत्रज्ञान आणि श्रद्धेचा हा अनोखा मेळ आपण पाहत आहोत. तो भविष्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्याला अस्वस्थ करणारा प्रश्न विचारण्यास भाग पाडतो. आज हा रोबोट फक्त त्रिपिटक समजून सांगतोय. उद्या तंत्रज्ञान अजून प्रगत होईल. कदाचित तो ध्यानधारणा कशी करावी यावर लोकांचं मार्गदर्शन करू लागेल, किंवा लोकांच्या व्यक्तिगत समस्यांवर समुपदेशन करू लागेल. हो, आणि ते शक्य आहे. तेव्हा लोकांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय असेल? लोक एका मशीन समोर नतमस्तक होतील का? आणि तिथेच तंत्रज्ञानाच्या मर्यादा स्पष्ट होतील. पण तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आजच्या या संपूर्ण चर्चेचा गोषवारा काढायचा झाला तर आपण काय पाहिले? आपण पाहिले की दक्षिण कोरियाच्या जोगेचा विहारात गाबी नावाच्या एका ह्युमनॉइड रोबोटला चक्क भिक्षूची दीक्षा दिली गेली.
हे ॲडव्हान्स्ड AI अत्यंत प्रगत लँग्वेज मॉडेल्सचा वापर करून त्रिपिटकासारख्या महाकाव्यातील ज्ञान अचूक आणि सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. या प्रयोगामुळे तंत्रज्ञान आता केवळ आपल्या घरांत किंवा ऑफिसात नाही, तर थेट अध्यात्माच्या अत्यंत पवित्र क्षेत्रात प्रवेश करत आहे. हे नक्की. हो, हे वास्तव आहे आता. धम्म प्रसारासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा समर्थकांचा विचार आपण मान्य करूया, पण त्याच वेळी त्यातून मिळणारी शिकवण खऱ्या अर्थाने अनुभवली जाऊ शकते का? केवळ प्रगत डेटा प्रोसेसिंगमधून मानवी करुणा, चेतना आणि शहाणपण निर्माण होऊ शकते का? की ती केवळ शब्दांची एक पोकळ जुळवाजुळव राहील, हा प्रश्न तसाच कायम राहतो. यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा आणि थोडासा धक्कादायक प्रश्न उभा राहतो. आणि हा असा प्रश्न आहे जो या संपूर्ण वादाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. यावर आपण थोडा वेगळा विचार करूया. बौद्ध तत्वज्ञानानुसार आत्मज्ञानाचा किंवा एनलाइटनमेंटचा खरा अर्थ काय आहे? मानवी दुःखातून मुक्ती मिळवणे. हो, पण त्याही पलीकडे जाऊन तो आहे मानवी अहंकार पूर्णपणे नष्ट करणे. माणसाला स्वतःच्या मीपणातून, माझेपणातून मुक्त होणे हे सर्वात कठीण काम असते. मानवी मन हे एखाद्या कॉम्प्युटर सिस्टमसारखे मांडले तर त्यात अहंकार, ईर्ष्या, राग, लोभ हे सगळे व्हायरस किंवा ब्लोटवेअर आहेत. हेच मानवी भावनांचे अडथळे आपल्याला मुक्तीच्या मार्गापासून दूर नेतात. बरोबर. माणसाचा अहंकारच त्याच्या दुःखाचे कारण असतो. आता कल्पना करा एका आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. ह्या AI-कडे जन्मापासूनच कोणताही अहंकार नसतो. त्याला कसलीही ईर्ष्या नसते. त्याला पैशाचा किंवा सत्तेचा कोणताही मोह नसतो. ती एक पूर्णपणे कोरी, स्वच्छ आणि व्हायरस फ्री अशी ऑपरेटिंग सिस्टम आहे. अरे वा, हे मी असं विचारच केला नव्हता. मग जर या मशीनमध्ये मानवी भावनांचा तोच अडथळा अस्तित्वातच नाहीये, तर हे AI बुद्धाच्या शिकवणीचे सर्वात आदर्श वाहक किंवा परफेक्ट वेसल बनू शकते का? अरेच्छा, हा तर आपण आत्तापर्यंत केलेल्या चर्चेच्या अगदी विरुद्ध आणि अत्यंत वेगळा दृष्टिकोन आहे. म्हणजे ज्याच्यात मानवी दोष नाहीत, तोच सर्वोत्तम गुरु. अगदी तेच. ज्याला स्वतःचा अहंकारच नाही, तो कदाचित सर्वात शुद्ध स्वरूपात कोणताही स्वार्थ न ठेवता तो उपदेश पुढे देऊ शकेल. त्याच्यावर कोणत्याही भावनांचा पगडा नसेल. तो एक निस्वार्थी संवाहक बनेल. पण इथेच तो कळीचा प्रश्न आहे. ही अहंकार शून्यता त्याला श्रेष्ठ बनवते की या उलट स्वतःची अशी कोणतीही चेतना नसल्यामुळे, स्वतःचा असा कोणताही जीवनानुभव नसल्यामुळे ती कायमच एक पोकळ, अर्थहीन आणि केवळ कोड्सवर चालणारी मशीनच राहील? हा विचार खरोखरच अस्वस्थ करणारा आणि तरीही भुरळ घालणारा आहे. एका बाजूला परिपूर्ण पण निर्जीव मशीन, तर दुसऱ्या बाजूला अपूर्ण पण भावनाशील माणूस. ज्या ठिकाणाहून आपण सुरुवात केली होती त्याच ठिकाणी आपण पुन्हा येऊन पोहोचलो आहोत. पण आता आपल्याकडे प्रश्नांची एक मोठी शिदोरी आहे. आता पुन्हा एकदा डोळे मिटून त्या विहारातील दृश्याची आठवण करा. मंत्रांचा तोच अखंड घोष, तेच पवित्र वातावरण आणि मध्यभागी बसलेला तो रोबोट गाबी. तो रोबोट केवळ एक मशीन आहे की भविष्यातील एक नवीन निर्दोष आध्यात्मिक मार्गदर्शक? त्याच्यात शून्य अहंकार आहे म्हणून तो श्रेष्ठ आहे, की त्याच्यात शून्याच्या पलीकडे जाणारी चेतना नाही म्हणून तो कायमचा अपूर्ण आहे? हा प्रश्न आता यापुढे प्रत्येक विचार करणाऱ्या मनाला सतावत राहील. तंत्रज्ञान आणि अध्यात्माच्या या नव्या पर्वात आपण कुठे उभे आहोत याचा प्रत्येकाने आपापल्या पातळीवर विचार करणं गरजेचं आहे. याच गहन आणि अनुत्तरित प्रश्नासोबत आजचं हे सखोल विश्लेषण आपण इथेच थांबूया.